मला असं वाटतं का नाशिक ही अयोध्या जन्मभूमीनंतर नाशिक ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखल्या जाते आणि म्हणून आम्ही सर्वच प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वच जास्तीत जास्त महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊत। उमेदवारीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज रामाचं दर्शन घेतलंय। राम सर्वांचाच आहे, मात्र धनुष्यबाण नाशिकमध्ये राहावा अशी तुमची अपेक्षा होती, काय नेमकं सध्याचं चित्र आहे? प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण हे शस्त्र आहे आणि म्हणून आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राची जे शस्त्र आहे ही धनुष्यबाण या ठिकाणी निशाणीला या ठिकाणी सुटेल। उद्या जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय होतोय आणि या बैठकीत आज बैठकीचा निर्णय होतो, काय अपेक्षा आहे? ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आम्हाला निश्चित विश्वास आहे का मी जसं म्हटलं की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते। अयोध्येनंतर नाशिकचं नाव घेतलं जातं प्रभू रामचंद्राबाबत आणि म्हणून या ठिकाणी ही जागा शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणाला त्या ठिकाणी सुटेल असा आम्हाला विश्वास आहे। आपल्या उमेदवारीबाबत काही निर्णय झालाय का? आज आपण काळाराम मंदिरात आहात, रात्री अयोध्येला जाणार आहात, देवदर्शन करता नेमकं काय कारण? मला असं वाटतं का आज प्रभू रामचंद्रांची जन्मोत्सव आहे आणि म्हणून नाशिक असेल अयोध्या असेल तर आज आपण इथलं दर्शन घेतल्यानंतर रात्री अयोध्येला त्या ठिकाणी जाणार आहोत। आपण प्रत्येक वर्षी गेली 10 वर्षापासून सातत्यानं काळाराम मंदिराच्या या ठिकाणी दर्शन म्हणजे निवडणुकीपूर्वी आणि मतमोजणीच्या दिवशी या ठिकाणी घेतोय आणि प्रभू रामचंद्र आशीर्वाद आपल्यासोबत आहे। मला असं वाटतं का आज पहिल्यांदा त्या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि आपण त्यासाठी अयोध्येला त्या ठिकाणी जातो। प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना केली की महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येवत व आपला देश एक मजबूत देश आणि आपली जी काही आर्थिक व्यवस्था आहे ती आपली जशी 5 नंबरवरती आहे तर तिची प्रगती होऊन ती लवकरात लवकर 1 नंबरपर्यंत कशी जाईल अशी अर्थव्यवस्था आपल्या देशाला लाभो। 2024ला राम पावतील का? निश्चितच आपल्या देशाला एक सक्षम नेतृत्व आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या रूपानं या ठिकाणी मिळालेलं आहे। राज्यामध्ये देखील अतिशय सक्षम सर्व नेतृत्व आहे आणि म्हणून निश्चित प्रभू रामचंद्र धनुष्यबाणाला पावतील। आपण ठाकरे गटात नागपूरमध्ये असं म्हणाले की मला जर उमेदवारी दिली तर ओबीसीचा फायदा होईल, ओबीसी मतांचा फायदा होऊ शकेल आणि हे महायुतीकडनं मला सांगण्यात आलंय उमेदवारीबाबत। मला असं वाटतं का या सर्व विषयांचे निर्णय हे राज्य पातळीवर त्या ठिकाणी होणार आहेत आणि निश्चित त्या पक्षाला निश्चित न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुतीचे नेते करतील। त्यांनी असं सांगितलं की आपण या ज्या 3-4 जागेच्या संदर्भामध्ये जो काही तिढा आहे तो लवकरच सुटेल, परंतु आपण आपल्या जो काही संघटनात्मक प्रचार किंवा निवडणुकीची तयारी करायची असते ती निवडणुकीची तयारी आपली चालू ठेवावी। आपल्या पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळतो आहे, तर आपल्याला तिकीट मिळालं तर राज ठाकरेंच्या प्रचारासाठी बोलवणार का? निश्चितच आपला राजकीय जन्मच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झाला आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे। निश्चितच मी त्यांना विनंती करणार आहे की आपण नाशिकला जर मला उमेदवारी मिळाली तर निश्चित नाशिकला सभेसाठी त्यांना आमंत्रण देणार आहे। मला वाटतं का निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक देखील हा बालेकिल्ला आहे आणि म्हणून त्यांच्या मतांचा निश्चितच परिणाम आपल्या लोकसभा मतदानामध्ये त्या ठिकाणी निश्चित होईल।